सो गाईज आता आम्ही झोपणार तर नाहीये. आता आमची घर सारवायची वगैरे तयारी चालू आहे. आणि पेंटिंग वगैरे ती हे बघा. आता दीदी गेरू हे करते, कालवते पाणी. अरुण सौ तो गेरू घे. सगळं लाल टाकू टाक टाक बस पाणी टाक. काय पाणी टाक. संपला एक खडा आहे. टाकले. हाय गेरू सारते आलो होता. गेरू साळा या कलर करायला गावच्या भिंतीला. अगं जेवलीस ना आता आर्या? तरी भूक लागली तुला? रात्रीची भूक. मम्मीला फोन लावू का बोल, मग भूक लगेच उडल. बघू इथे बघ, तोंड बघ. लाव बघू बघू लाव. हा घे डोळ्यात पण भर. सो फायनली गाईज सकाळचे 4 वाजलेत आणि हे आमचं सगळं कंप्लीट झालंय. रांगोळी हे बघा, तुम्हाला सगळे दाखवते मी. हे बघा, ही गेरूनी सारवली आहे सर्व भिंत आणि त्याच्यावर मस्त फुलं काढलीत. ही बघा. आता उद्या पालखी येणार आहे, त्याची तयारी आहे आमची. गाईज कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. वेलकम. हरिओम. ह्या पेंटर मी एक पेंटर. हे बघा, हा प्रूफ आहे पेंटिंगचा. गाईज हे बघा अवतार झालाय. आणि सो गाईज कशी वाटते तुम्हाला हे सगळं आमची पेंटिंग नक्की सांगा. पण या आमच्या घरी. हॅपी होली, हॅपी शिमगा. जय सोमगाई. हर हर महादेव. हर हर महादेव. शुभ सकाळ मंडळी. हा दुसरा दिवस आहे आपला घरातला. आता आपण हळू पप्पा. काय नाही, दगड पडला. मस्त सकाळ झाली आहे गाईज. गावाकडची सकाळ बघा कशी असते. सगळ्यांनी चुलीवरचं गरम गरम पाण्यात आंघोळ केली आहे गाईज. हे बघा कसे चूल पेटवते. श्रावणी, कसं वाटतंय तुला गावाला येऊन? मी सगळे चुलीवर पाणी तापवलंय गाईज. या आंघोळ करायला. देवदेवतांचा महाल कोकण.
चला मग आता गाईज आपण किचन मध्ये जाऊ. काय स्पेशल आहे आज ते विचारायला. मम्मी काय स्पेशल आहे आज? चिकन घावणे. चिकन घावणे. ही बघा दीदी लागले चिकन कापायला आणि खावाला. चिकन कापायला लागले दीदी. आणि मम्मी ते कांदे बिंदे चिरून ठेवलेत. गॅस पेटवते मम्मी. आणि इथे चिल्लर पार्टीची गाणी चालू आहेत. अरे कनेक्ट करा गाइस. क्या चल रहा है आपका? व्हेरी गुड. हा बघा. आणि मी. सो गाईज आता हा डे 2 चालू झाला आहे आपला. सो मग तर तुम्हाला आज काय काय होणार आहे, पालखी कशी येणार आहे वगैरे सगळी आम्ही तयारी कशी केली आहे ती सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये. गाईज फायनली चिकन झालेलं आहे. म्हणजे आता शिजायला ठेवलं आहे. थोड्या वेळात लगेच होईल. आणि आता घावण्याची तयारी पण करणार आहे दीदी. येवा आमच्या कोकणात. येवा कोकण आपलोच असा गाई जाणू. घर पण आपलंच असा. कधी बी या आणि कधी बी राहा. सो आपलं चिकन झालेलं आहे. एकदम गावरान चिकन दिसत असेल तुम्हाला, एकदम झणझणीत. आणि आता आम्ही घावणे करणार आहोत थोड्या वेळाने. तर गाईज आता घावण्याची तयारी झालेली आहे. घावणे तयार होत आहेत. चिकन घावणे गाईज. आता एवढे झालेले आहेत. हे बघा गाईज बाकी आहे. अजून एवढं पीठ बाकी आहे. हॅलो गाईज आता आम्ही रेडी झालो आहे साण्यावर जायला. तिथे आपला गावदेव येतो. तिथे आपण त्याची वटी वगैरे भरायची आणि मग नंतर मग ती पालखी आपली अख्ख्या गावात फिरते. तर आता जाऊया आपण तेच बघायला. चला माझ्यासोबत. हा रोड आहे गाईज बघा. असं जावं लागतं. हे आता म्हणजे वाट चालून चालून झाली आहे ही वाट. तरी नाही तर आधी एवढं वाट नव्हती. आणि हा अशा हे पडते सगळे येत आहेत गाईज आपल्या फॅमिलीज मधले. दीदी पप्पा प्राची. चला आता फायनली आता शेत दिसायला लागलंय बघू शकता. अजून आतमध्ये आहे. तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे गाईज. मला जे शूट करता येईल तेवढं मी करणार. स्वर सनईच्या सुरानी मनमोहन सांगे. देवा तुझ्या या भेटीची मनिया सही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा त्यांनी समजा शंकराधानी समजा मंगेश पवार यांनी आपली नारायणाची वृत्ती बनवली आहे ती मान्य करून घे. त्यांच्या मुलांना विजय सावंत यांनी आपली नारायणाची मंदिर मान्य करून घे. त्यांच्या मुलांना
सादर बरा नितीन सावंत यांनी आपली नारायणाची बोलले ती मान्य करून घे. त्यांच्या मुलाला सत्कार पाटील सादर बरा. जय बाबा महेश सावंत यांनी नारायणाची बोलले ती मान्य करून घे. त्यांच्या मुलाला सत्कार कुटुंब धंदा रोजगार ते सुख देऊन जय गणेश शंकर आणि शंभरदा बाप्पा जावेकर यांनी नारायणी वटी बोलले ते मान्य करून घे. त्यांच्या मुलांचा अजून कोणतरी आपल्याकडे ना कोण हरिचंद्र खेळकर रमेश पवार झाले दोन्ही पण झाले. रमण पवारची का काय झाले नाही झाले त्यानंतर लास्टला घेऊ त्याला रमेश पवार नवीन पुढे हिरो पेढा बोला आता इथं बोला लटक्या गुरुचा दास विसरला मायेला नरा तुझ्या शिवाची दिवा माझ्या मायेचा वायुरूपातीने धरला धीट मार्ग तो नीट परब्रह्माच्या घरा तुझ्या शिवा
तुझ्या शिवाजी देवा माझ्या हे महादेवाचं मंदिर आहे. पालखी आली आहे गाईस. जरी सोमजाई तुमच्या भावाला भेटायला बैल भेटायला आलेली आहे. तरी त्यांच्यापासून जरी काहीच नाही मान्य करून त्यांच्या मुलांना सरकारनं दुर्फळ सर्व पाठी सादर करा. सुखदेव पालखी चालली आहे गावात फिरायला. आता पालखी चालली आहे आपली गावात फिरायला. बघू शकता तुम्ही आपली जणी सोमजाई. आणि महादेव घाटी. सो गाईज आता पालखी गावात फिरायला गेली निघाली आहे. आता आम्ही पण जातोय घरची अजून तयारी करायची. आता आम्ही न्यू कपडे घालू मस्त आणि पालखीची वाट बघू. पालखीसाठी खूप एक्साइटमेंट आहे. हे बघा गाईज ह्यांची भांडणं संपत नाही आहेत.
यांची भांडणं संपत नाहीत. आमची तयारी झाली आहे आणि आम्ही देवाच्या आगमनाची तयारीसुद्धा केली आहे मस्त. आणि आता वाट बघते, ती आतुरता आहे फक्त आमच्या देवाच्या येण्याची. तुम्हाला दाखवते मी कशी तयारी. हे बघा गाईज, सर्व रांगोळी काढली आहे मी. बघा घर कसं सजलंय आमचं. आज देव येणार आहे आमच्या घरी आणि इथे पालखी ठेवणार आम्ही देवाची. आत्ताच देवीची पालखी येऊन गेली आहे घरी आणि आम्हाला असं भरून आलेलं ना देवीची पालखी आल्यावर. खरंच तो का पळाला पण. आणि ही आर्या. कसं वाटलं पालखी? तिने पहिल्यांदा पालखी बघितली आमची हा सण शिमग्याचा कोकणातला. हे बघा फोटो वगैरे चालू येतं. खरंच गाईज खूप भारी वाटलं आणि पालखी घेऊन खूप भारी वाटलं.